नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर निलंग्यात कोसळलं. मात्र सुदैवाची बाब ही की मुख्यमंत्र्यांचं या हेलिकॉप्टरमध्ये असलेले सगळेच जण सुखरूप आहेत. मी ठणठणीत ठीक आहे अशी प्रतिक्रिया खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. निलंग्यातून मुंबईला परत येत असताना ही घटना घडली आहे. हा अपघात झाला त्यावेळेला या हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री, त्यांचे स्वीय सचिव प्रवीण परदेशी यांच्यासह आणखी 2 जण होते. मात्र सुदैवाने हे सर्वच जण सुरक्षित आहेत. ही 3 दृश्य ज्यामध्ये हेलिकॉप्टर टेक ऑफ घेत होतं, त्यानंतर त्यात काही बिघाड झाला, त्यानंतर या हेलिकॉप्टरला अपघात झाला आणि ते कोसळलं. ते अशा ठिकाणी कोसळलं ज्या ठिकाणी एक डीपी होता, एक ट्रक उभा होता, एक घर सुद्धा होतं. या तिन्हींच्या बरोबर मध्ये हे हेलिकॉप्टरचं क्रॅश लँडिंग झालेलं आहे. मात्र सुदैवाने मुख्यमंत्री यामध्ये बचावलेले आहेत. खुद्द मुख्यमंत्री मुंबईला पोहोचलेले आहेत आणि मुंबईला पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आलेली आहे. ते काय म्हणतात आपण पाहूया. हम लोगों ने उड़ान भरी और जैसे ही ऊपर गए और अचानक ये ध्यान में आया कि ये हेलीकॉप्टर थोड़ा टेढ़ा जा रहा है और वो फिर नीचे आना शुरू हुआ और बाद में काफी तेजी से वो वायर को, तार को काटते हुए नीचे आया. और मैं तो ईश्वर का शुक्रिया अदा करना चाहता हूं और महाराष्ट्र की तमाम जनता के आशीर्वाद है हमारे पीछे कि वो सीधे नीचे आकर गिरा. तो इसके कारण कोई हमको चोट नहीं आई. मैं तो ऐसा कहता हूं मुझे तो खरोच भी नहीं आई. पायलट ने काफी उस समय मुस्तैदी दिखाई क्योंकि एक तरफ बहुत बड़ी इलेक्ट्रिसिटी की डीपी थी, दूसरी ओर ट्रक था. उसके बीच में क्रैश लैंडिंग हुआ. इसके कारण मुझे लगता है कि काफी हम लोग उसमें सेफ रहे और अब आगे तो उसकी पूरी जांच होगी और जांच में फिर पता चलेगा क्या होगा. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला नेमकं काय घडलं हे सांगितलं. आपण ही दृश्य पाहूया आणि आणखी सविस्तर जाणून घेऊया की आज निलंग्यामध्ये नेमकं काय घडलं. सकाळी 11:55 लातूरच्या निलंग्यातलं शिवाजी मैदान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला दौरा आटोपला आणि मुंबईच्या दिशेनं रवाना होण्यासाठी ते निघाले. मुख्यमंत्र्यांना निरोप देण्यासाठी खच्चून गर्दी झाली होती. हेलिकॉप्टरच्या पंख्यांनी गिरट्या घातल्या. मैदानावरची धूळ उडू लागली. हेलिकॉप्टर 100 फुटांवर हवेत तरंगू लागले. पण तितक्यात हवेच्या एका झोतानं हेलिकॉप्टर हेलकावे खाऊ लागले. वाऱ्याच्या झोतामुळे पायलटनं हेलिकॉप्टरची सारी क्षमता वापरली पण हेलिकॉप्टर स्थिर होत नव्हतं. पायलटनं प्रसंगावधान राखलं आणि हेलिकॉप्टर लँड करण्याचा निर्णय घेतला. पण त्याच वेळी जवळ असलेल्या हायटेन्शन वायरला पंख्याचा धक्का लागला. तारांना स्पर्श झाल्यानं मोठा स्पार्क झाला आणि तारा तुटल्या. या धक्क्यानं हेलिकॉप्टरचे पंखेही तुटले. त्यामुळे हेलिकॉप्टर आणखी अस्थिर झालं. हेलिकॉप्टर हळूहळू जमिनीच्या दिशेनं कोसळत होतं. मुख्यमंत्र्यांसह त्यांचे स्वीय सहाय्यक आणि पायलट्सना क्रॅश लँडिंगची कल्पना आलीच होती आणि अखेर हेलिकॉप्टर मैदानाशेजारीच असलेल्या घराजवळ कोसळलं. मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळताच एकच हलकल्लोळ माजला आणि प्रत्येक जण हेलिकॉप्टरच्या दिशेनं धावू लागला. पण जेव्हा अपघातानंतरची दृश्य समोर आली तेव्हा मात्र या अपघाताचं गांभीर्य लक्षात आलं. अपघातानंतर हेलिकॉप्टरचे तुकडे झाले होते, काचा फुटल्या होत्या, पंखे तुटले होते, लँडिंग गिअर्स गायब होते. शिवाय एका घराचा भाग जमीनदोस्त झाला होता तर एका ट्रकचंही नुकसान झालं होतं. सुदैव हे की हेलिकॉप्टर हे शेजारीच असलेल्या विद्युत पुरवठा करणाऱ्या डीपीवर कोसळलं नाही, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. आणि या दुर्घटनेनंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची सुद्धा प्रतिक्रिया आली आहे. ते काय म्हणतात आपण पाहूया. परमेश्वराचे आभार मानले पाहिजेत. महाराष्ट्रातल्या आज 11-12 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करणारे मुख्यमंत्री याच्यात सुखरूप त्या ठिकाणी बचावलेले आहेत. हे अतिशय चांगली बाब आहे. पण चिंतेची बाब ही पण आहे की अशा प्रकारचे दौरे होत असताना महत्त्वाच्या व्यक्ती ज्यावेळेस जातात त्यावेळेस त्या हेलिकॉप्टरची ठराविक तास झाल्यानंतर जो मेंटेनन्स करावा लागतो तो केलेला आहे का नाही.
माझं तर म्हणणं आहे कुणी पायलट असला आणि किती मोठी VVIP व्यक्ती असली आणि काही कामाच्या निमित्तानं नाही त्या आल्यावर नंतर तुमचं तुम्ही बघा असं जरी सांगितलं तर जोपर्यंत एक तर अलीकडं मोठ्या VVIP व्यक्तींच्या करता 2 पायलट असणारं चॉपर असलं पाहिजे आणि त्याच्यातनं प्रवास करत असताना अलीकडं आता खूप काही सुधारणा झालेल्या आहेत, नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून कुणाच्याच बाबतीमध्ये VVIP व्यक्ती असेल किंवा कुणी व्यक्ती असेल प्रत्येकाचा जीव महत्वाचा असतो. सिकोर्स्की कंपनीचं हे हेलिकॉप्टर होतं. सध्या भारतामध्ये जी काही हेलिकॉप्टर्स या VIP साठी वापरली जातात त्याच्यामधलं हे ॲडव्हान्स हेलिकॉप्टर आहे असं मानलं जातं. 3 वर्ष ते सेवेमध्ये आहे आणि पायलट संजय कर्वे हे सुद्धा अनुभवी पायलट आहेत. मात्र हे सगळं असलं तरी सुद्धा अजित पवार यांनी जो प्रश्न उपस्थित केलाय त्याच्याकडेही आपल्याला कानाडोळा करता येणार नाहीये. त्यामुळे याच अनुषंगाने आज आपल्याला चर्चा करायची आणि त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे नेते नितीन राऊत जे स्वतः परवानाधारक पायलट आहेत, त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक जे इदमार एव्हिएशन कंपनीचे माजी MD आहेत. ही कंपनी हेलिकॉप्टरचे मेंटेनन्स करणारी कंपनी आहे. त्याचसोबत माझ्यासोबत आहेत मंदार भारदे MAB एव्हिएशनचे MD आहेत, ते एव्हिएशन तज्ज्ञ आहेत. त्याचबरोबर या चर्चेमध्ये एक कमर्शियल पायलट कॅप्टन अभिजित अडसूळ हे देखील या चर्चेमध्ये सहभागी होतील आणि एव्हिएशन तज्ज्ञ विक्रांत चांदवडकर हे देखील आपली मतं मांडणार आहेत. मला सुरुवातीलाच जायचं नितीन राऊत यांच्याकडे. नितीन राऊत, ही घटनेकडे तुम्ही कसं पाहताय? एकूणच आता आपण सविस्तर रिपोर्ट सुद्धा पाहिलेला आहे, तुमचा अनुभव काय सांगतो? एकंदरीत ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मी तर म्हणेल की या घटनेमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या सगळ्या सहकारींचा या ठिकाणी जीव वाचला हेच सगळ्यात मोठं जमेची याची बाजू आहे. त्यांच्या उत्तम स्वास्थ्याची आणि त्यांच्या दीर्घ आयुष्याची मी निश्चितपणे या ठिकाणी कामना करतो. मला वाटतं की ही जी घटना घडली या ठिकाणी, ही घटना कोणतंही चॉपर जेव्हा आपण उडवत असतो त्यावेळेला त्याचं मेंटेनन्स काय असतं ते बघितलं जातं. पायलट सुद्धा त्याची शहानिशा करतो. एअरवर्दीनेस आणि ह्युमन एरर ह्या 2 बाबी यामध्ये कधीही जेव्हा असले ऍक्सिडेंट्स होतात त्याच्यात तपासले जातात. पायलट जेव्हा लँडिंग करत असताना तो चक्रा ज्या मारतो त्या एरियामध्ये, त्या एरियाचं कोऑर्डिनेट त्याला जे दिलं असतं, कोऑर्डिनेट, लॉंगिट्यूड, ॲटिट्यूड आणि त्या ठिकाणची ऑब्स्ट्रक्शन्स काय आहेत का, त्या ठिकाणचं काय परिस्थिती आहे, ही सगळी माहिती स्टेट ॲडमिनिस्ट्रेशन, एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन हे त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. त्या अनुषंगानं पायलट त्याची शहानिशा करतो आणि ते पायलटनी निश्चितपणे केलं असावं. कर्वे साहेब तसे उत्तम पायलट आहेत आणि त्यांच्यासोबत मला सुद्धा जाता आलं त्या चॉपरमधनं आणि मला त्यांच्याबद्दलची माहिती आहे. त्या ठिकाणी जे एक्झॅक्टली घडलं हे आता तर सांगता येणार नाही, कारण त्यामध्ये जो बॉक्स असतो ज्यामध्ये रेकॉर्डिंग पूर्ण केली जाते की कशी घटना घडली या ठिकाणी, ते जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपण काही सांगू शकणार नाही. परंतु या ठिकाणी जसं अजित पवार साहेबांनी सांगितलं आणि आज दिवसभरात अनेक लोकांनी, मग मंदार असोत की अनेक विश्वास पाठक असोत की अनेक लोक असोत, अनेक लोकांनी या ठिकाणी जी बाजू या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला की DGCAची जी नियमावली आहे ती DGCAची नियमावलीच्या अंतर्गत मेंटेनन्स प्रत्येक चॉपरचा होतो का, योग्य होतो का, योग्य निगा राखली जाते का आणि राजकीय व्यक्तींच्याच या ठिकाणी त्यांच्यासोबतच ऍक्सिडेंट्स का होतात, घटना का घडतात, हा महत्वाचा विषय या ठिकाणी आहे. एकतर जेव्हा राजकीय व्यक्ती एखाद्या चॉपरमध्ये जेव्हा बसतात तेव्हा पायलट हा स्ट्रेस मोडमध्ये येतो, हे नाकारता येणार नाही. पायलट हा स्ट्रेस मोडमध्ये असतो की VVIPsला आपल्याला घेऊन जायचं आहे आणि त्यासाठी त्या चॉपरची आणि तिथली ज्या ठिकाणी लँडिंग करायची त्या ठिकाणचं ज्या ठिकाणी कोऑर्डिनेट दिलेला आहे आपल्याला, तिथली परिस्थिती हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कधी पायलट हा जे त्यांचे यात्रेकरू असतात त्यांचं कधी ऐकत नाही. पायलट हा मेंटेनन्स इंजिनियर त्याला जेव्हा हँडओव्हर करतो एअरक्राफ्ट किंवा चॉपर, त्याच्यानंतर तो त्याला तपासून घेतो आणि त्याच्यानंतरच तो त्याला उडवतो, अशी या ठिकाणी परिस्थिती असते. आणि म्हणून या ठिकाणी मला तरी वाटतं की पायलटने ती शहानिशा केली असावी
आणि आता जेव्हा त्यांनी त्या निलंग्यावरनं चॉपर उडवल्यानंतर त्यांना एअर पॉकेट किंवा जे काही गोष्टी त्या ठिकाणी आढळल्यात त्यांना वाटलं की आता आपण इमर्जन्सी लँडिंग केली पाहिजे आणि मग त्या ठिकाणी ही क्रॅश लँडिंग झालेली आहे. बर, आपण अभिजित अडसूळ यांच्याकडे जाऊया. अभिजित, तुमचा अनुभव काय सांगतो? आजची ही जी घटना आहे त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? आणि जसं नितीन राऊत यांनी सांगितलं की VIP ज्या वेळेला त्या हेलिकॉप्टर चॉपरमध्ये असतो त्यावेळेला पायलटवर एक प्रकारचा स्ट्रेस आलेला असतो का? आज मी स्वतः 8,000 तास माझ्याकडे स्वतःकडे आहेत जेट एअरवेजचे. बोईंग मी स्वतः जवळजवळ 200 सीटर उडवतो. आणि त्यामध्ये एक गोष्ट जी राऊत साहेबांनी सांगितलं, मी आणि राऊत साहेब स्वतः विधानसभेत एकत्र काम केलेलं आहे. राऊत साहेबांकडे स्वतःकडे 2000च्या वर तास आहेत. त्यांनी सुद्धा मोठे एअरक्राफ्ट उडवलेले आहेत. ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं DGCA वगैरे हे जे आहेत या गोष्टी त्यामध्ये आहेतच. DGCA च्या नियमावलीनुसार तुम्हाला एअरक्राफ्टचं मेंटेनन्स वगैरे करावं लागतं. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर आपण पाहिलं, विमान असेल किंवा हेलिकॉप्टर असेल, ते उडवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं एक तर तुमचं पेट्रोल, फ्लाईट कंट्रोल्स जे तुमचे एअरक्राफ्टचे मुवमेंट जे असतात वर खाली बाजूला राईट लेफ्ट, हेलिकॉप्टर असेल किंवा कुठलंही विमान किंवा हेलिकॉप्टरला. आणि तिसरा विषय तुमचा वेदर. आपण एक गोष्ट पाहिली हेलिकॉप्टर, मी कारण काही व्हिडिओ तुमचे जे पाहिले त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली, खाली आलेलं प्लेन हेलिकॉप्टर जेव्हा वर जात होतं 20-30 फुटावर होतं आणि त्याच्यानंतर कंट्रोल कुठेतरी जाताना दिसतोय. नक्की फ्लाईट कंट्रोलचा विषय होता, कुठेतरी फ्लाईट कंट्रोल जॅम झाले त्यामुळे ते एअरक्राफ्ट वर जायला, चॉपर वर जायला तयार नाहीये का वेदरमुळे? कारण खास करून आज उष्णता वाढलेली आहे, टेम्परेचर वाढलेलं आहे आणि अशामध्ये लोअर पॉकेट्स, विंडशियर ज्याला आपण म्हणतो, सडन चेंज इन डायरेक्शन अँड स्पीड ऑफ विंड्स, त्याच्यामुळे कारण कसं असतं प्रत्येक वेळी जेव्हा कुठलंही एअरक्राफ्ट जगात कुठेही उडतं, ज्या पण विमानतळावरून, तेव्हा एअर ट्रॅफिक कंट्रोल पहिले तुम्हाला विंड्स सांगत असतं की ह्या विंड्स आहेत आणि प्रत्येक विमान, प्रत्येक हेलिकॉप्टर याला एक विंड्सचं स्पीड दिलेला आहे. क्रॉसविंड किती असाव्या, साईडनी येणारी विंड्स किती असावी, समोरून येणाऱ्या विंड्स किती असाव्या, मागून येणाऱ्या विंड्स किती असाव्या आणि त्याच्या लिमिटेशनच्या वर कुठलंही विमान टेक ऑफ किंवा लँडिंग सुद्धा करू शकत नाही. म्हणजे आम्ही 200 सीटर जरी प्लेन उडवत असलो, 400 सीटर जरी उडवत असलो आणि जर मागून येणारी विंड, माझी जर लिमिटेशन 15 नॉट्सची असेल, म्हणजे जवळजवळ 25 किलोमीटर/आवरची जर टेलविंडची माझी लिमिटेशन आहे आणि जर त्याच्यावर जर टेलविंड वाढली तर मी लँडिंग करू शकत नाही लिगली. हे DGCAच्या सुद्धा रूल रेग्युलेशन मध्ये आहे. परंतु ज्या पद्धतीने दिसतंय, कधी कधी विंडशेअर मध्ये आम्ही बोईंग सुद्धा अशा पद्धतीने क्रॅश झालेले आहे, टेक ऑफ नंतर कधी कधी लागतात आणि कुठेतरी वेदरमुळे झालं का फ्लाईट कंट्रोल जॅम झाल्यामुळे झालं, हा एक विषय त्याच्यामध्ये आहे. आणि दुसरा विषय जर आपण पाहिला, एअरक्राफ्ट जे लांब जाऊन, चॉपर जे जाऊन त्या याच्यावर आढळलं कारण पब्लिक त्याच्या आजूबाजूला होतं आणि त्यामुळे कुठेतरी त्यांना सुद्धा जर वाटलं असेल की बाबा विमान चॉपर खाली आणावं, परंतु पब्लिक आजूबाजूला असल्यामुळे त्यांना ती जागा मला वाटतं तिथे भेटली नाही, त्यामुळे त्यांना कुठेतरी थोडंसं पलीकडे जाऊन त्या ठिकाणी ते चॉपर त्या खांबावर आदळून खाली पडलंय. हे सुद्धा कुठेतरी त्या व्हिज्युअल्स वरून दिसतंय. ठीक आहे, हा महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे की हेलिपॅड, टेम्पररी हेलिपॅड जरी असेल तरी DGCAच्या काही गाईडलाईन्स असतात, त्या या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत का? हा सुद्धा एक चौकशीचा आणि चर्चेचा वेगळा मुद्दा आहे. मला विश्वास पाठक यांच्याकडे जायचं आहे. पाठक सर, आत्ताच आपल्याला नितीन राऊतांनी सांगितलं की VIP, विशेषतः राजकारणी जे असतात, आता तुम्हाला वैयक्तिक अनुभव असेलच, ते कायम त्यांचं घोड्यावरतीच दौरे सुरू असतात, चला पटापट, चला उरका, असे तुम्हाला अगदी नेहमीचा असेल हा प्रकार. या ह्याच्यामध्ये हेलिकॉप्टरचा मेंटेनन्स, विशेषतः राजकारण्यांना घेऊन उडणारे हेलिकॉप्टरचा मेंटेनन्स, हा चर्चेचा मुद्दा असतो वेगळा. तो विषय आहेच नक्कीच. फक्त कॉम्प्रोमाइज होतं का त्याच्यामध्ये? नाही, त्याच्याआधी मला फक्त एक थोडंसं सांगायचं आहे की जनरली DGCAच्या माध्यमातून जेव्हा इन्क्वायरीज होतात, इन्क्वायरीचे जेव्हा किंवा फाइंडिंग्स येतात, तर मुख्यतः 3 प्रकारचे फॉल्ट्स त्याच्यामध्ये दिसतात. एक तर टेक्निकल स्नॅक, तांत्रिक अडचणी आल्यामुळे विमान स्टॉल होतं, कोसळतं, किंवा ह्युमन एरर, पायलटची देखील चूक होऊ शकते, किंवा वेदर. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं टेक्निकल स्नॅकची शक्यता का बरं कमी आहे, कारण DGCAच्या माध्यमातून जे NSOP ऑपरेटर जे असतात, नॉन शेड्यूल ऑपरेटर्स, तर हे पिरियॉडिकली त्याचं सर्टिफिकेशन करत राहतात, चेक करत राहतात आणि सर्टिफिकेट ते लाईव्ह आहे की नाही बघतात. पायलटने जर त्यांना असं म्हटलं की नाही काहीतरी गडबड आहे तर त्याला ते पद रिसर्टिफाय करत असतात. त्यामुळे सर्टिफिकेशन वॉज इन वोग. दुसरा मुद्दा असा होता की हेच विमान मुंबईहून लातूरला काल गेलं, लातूरून आज निलंग्याला गेलं आणि निलंग्याहून उडताना हा प्रकार झालेला आहे, इव्हेंट झालेला आहे. याचा अर्थ टेक्निकली ते फ्लाईट फिट असावं असं आपण गृहीत धरू शकतो.
राहिला पायलटचा मुद्दा, आता कॅप्टन संजय कर्वे जे आहेत हे अत्यंत अनुभवी आहेत. हो, स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय ते. त्यांचे देखील हजारो फ्लाइंग ओव्हर झालेले आहे आणि वर्षानुवर्ष ते हे सेवा करतात आहे. तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना प्रेशर आलं असेल का, हा मुद्दा मी थोडक्यात मांडतो नंतर. तर त्यांचा अनुभव लक्षात घेता ते देखील नाकारता येत नाही. त्यामुळे विंडमुळे जो पुशबॅक बसलेला आहे आणि विंडची जी डायरेक्शनमुळे हे मागे विमान जात होतं आणि त्याला ते मॅन्युअल करण्याच्या याच्यामध्ये ते विमान पडलं आणि कोसवलं. याच्यात 2-3 मुद्दे मला महत्वाचे वाटतात आहे. राहिला प्रश्न पॉलिटिशियनचा, तर तो विषय असू शकतो, कारण आपल्या देशामध्ये दुर्दैवाने 2 मुख्यमंत्री, आंध्र प्रदेशचे असो अरुणाचल प्रदेशचे असो, असे गमावलेले आहे. तर मुख्यमंत्र्यांसोबत मी देखील एकदा प्रवास केलाय. आपल्याला नागपूरला त्यांच्या बंगल्यामध्ये रामगिरीमध्येच एक हेलिपॅड आहे. त्या हेलिपॅडवरनं हेलिकॉप्टर उडवताना झाडं जवळजवळ 150-200 फूट असल्यामुळे ते आधी सरळ असं न्यावं लागतं. तर माझ्या समोरच त्यांनी जेव्हा सांगितलं पायलटनं की वजन जास्त आहे, माझ्याकडे फ्युएल देखील जास्त आहे, एक माणूस कमी करायला पाहिजे, तर मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब आदेश दिले की एक माणूस कमी करा. तर मुख्यमंत्र्यांचं प्रेशर येत असेल असं मला वाटत नाही, कारण मुख्यमंत्री जेव्हा बसतात तेव्हा खूप ते फ्रेंडली असतात आणि हे देखील वैमानिक जे आहे हे फार जुने आहे. मात्र याच्यात 2-3 गोष्टी आहे की हेलिपॅड, हे जे टेम्पररी हेलिपॅड आहे हा मुळामध्ये कच्चा दुवा मला याच्यातनं दिसतोय. कारण हे हेलिपॅड जे आहे हे हेलिपॅड DGCAच्या गाईडलाईन प्रमाणे किंवा एसओ प्रमाणे नसतात. हे लोकल जो कलेक्टर असतो, मॅजिस्ट्रेट असतो, त्यांच्या माध्यमातून तयार झालेलं असतं. आणि अनेकदा कुठेतरी पॉलिटिकल प्रेशर म्हणा किंवा काही म्हणा किंवा आपल्याला लवकर पोचायचं आहे म्हणून जवळची जागा निवडा. नक्कीच, आणि राजकारण्यांना अनेक रिमोट भागात जायचं असतं आणि त्यांच्यासाठी हे टेम्पररी हेलिपॅड्स असे खूप ठिकाणी केलेले. हा एक वेगळा आणि मोठा चर्चेचा मुद्दा आहे, कारण या ठिकाणी जवळ इलेक्ट्रिसिटीच्या वायर्स आहेत. एकच मिनिट कंप्लीट करतो. तर हा जो तुम्ही आता क्लिअर कट तिकडे डीपी दिसते, तिकडे वायर देखील दिसतात आहे. तर हे सगळं असताना मला असं वाटतं की अशा गोष्टी टाळायलाच हव्या. आणि दुपारच्या मी चर्चेमध्ये यांना ऐकत होतो, यांनी चांगला मुद्दा मांडला की आपण का नाही याला इन्व्हेस्टमेंट म्हणून तालुक्या प्रेसला एक प्रॉपर हेलिपॅड तयार करायचं, त्याच्या माध्यमातून आपण अनेक गोष्टींचं त्याची युटिलिटी आपली वाढू शकते. तर मला असं वाटतं की जोपर्यंत हे डेटा रेकॉर्डर मधनं आणि व्हॉइस रेकॉर्डर मधनं आपल्याला इन्फॉर्मेशन नाही, आणि व्हॉइस रेकॉर्डर मधनं ज्याला आपण ब्लॅक बॉक्स म्हणतो, व्हॉइस रेकॉर्डर मधनं साधारणतः गेल्या 2 तासातले संभाषण ऐकायला मिळतात आणि त्या डेटा रेकॉर्डर मधनं साधारणतः गेल्या 24 तासातलं काय डेटा आहे हे मिळतं. उद्या ती चौकशी होणार आहे, उद्या ते ब्लॅक बॉक्स हँडओव्हर केले जातील, त्याच्यानंतर आपल्याला कळेल. ठीक आहे, तांत्रिक बाबी आपण याच्यामधल्या समजावून घेणार आहोत. मात्र तत्पूर्वी खूप मोठी अशी नावं आहेत, आपण ग्राफिक्सच्या मदतीने त्यावरती एक नजर टाकूया की अनेक लोकांचे, अनेक राजकारण्यांचे किंबहुना यामध्ये मृत्यू झालेले आहेत आणि अनेक राजकारणी अगदी बालंबाल यामध्ये बचावलेले आहेत. दोरजी खंडू जसा उल्लेख विश्वास पाठकांनी केलेला होता. मुख्यमंत्री अरुणाचल प्रदेशचे YSR रेड्डी आहेत. 2009 मधली घटना, त्यांचा मृत्यू झालेला होता. OP जिंदाल आहेत, हरियाणाचे ऊर्जा मंत्री आणि प्रसिद्ध उद्योगपती, त्यांचा सुद्धा अपघात झालेला होता. GMC बालयोगी लोकसभेचे अध्यक्ष होते. तेलुगू देसमचे नेते माधवराव शिंदे, माजी केंद्रीय मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, त्यांचाही हेलिकॉप्टरचा अपघात झालेला होता. सुरेंद्रनाथ, पंजाबचे राज्यपाल. संजय गांधी, इंदिरा गांधींचे पुत्र आणि काँग्रेसचे नेते, 1980 साली त्यांच्या सुद्धा ग्लायडरला अपघात झालेला होता. मोहन कुमार मंगलम, एक प्रसिद्ध उद्योगपती होते, काँग्रेसचे नेते, त्यांचाही अपघात झालेला. आणि स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस, म्हणजे अगदी फार पूर्वीपासून हे विमान अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले राजकारणी नेते आहेत. त्याचबरोबर अनेक नेते आहेत जे यामध्ये सुदैवी सुद्धा ठरलेले आहेत, अगदी बालंबाल बचावलेले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या काही मंत्र्यांचा सुद्धा यामध्ये आहेत. अहमद पटेल, काँग्रेसचे नेते, त्याचबरोबर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गुजरातच्या मला वाटतं दौऱ्यावरती हे सर्वजण एकत्रित असताना इमर्जन्सी लँडिंग केली होती. कुमारी सेलिजा या सुद्धा त्यांच्याबरोबर होत्या आणि त्यावेळेला हा अपघात झालेला होता. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे देखील बालंबाल अपघातातनं वाचलेले होते. त्यांच्याबरोबर आणखीन काही लोक होते. माजी उपमुख्यमंत्री होते पंजाबचे सुखबीर सिंग बादल, ते देखील असेच अपघातातनं वाचलेले आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग ज्यावेळेला भाजपचे अध्यक्ष होते त्यावेळेला अपघात झालेला होता. मुख्तार अब्बास नक्वी मला वाटतं त्यांच्याबरोबर होते आणि तो अपघातातनं हे दोघंही जण वाचलेले होते. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे देखील अगदी बालंबाल बचावलेले आहेत. अनेक नावं आहेत ही अशी. त्यामुळे राजकारणी आणि त्यांच्यासोबत होणारे हेलिकॉप्टर्सचे अपघात, त्यातनं ते वाचणं किंवा त्यांचे दुर्दैवाने यामध्ये मृत्यू होणं, या घटना आपल्याकडे नवीन नाही आहेत, वारंवार होत आहेत. या का होत आहेत याकडे गांभीर्याने पाहायची गरज आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर याच घटनांमधल्या तांत्रिक बाजू, विशेषतः या अपघाताबद्दल आणि हेलिपॅडबद्दल जे प्रश्न उपस्थित झाले त्याचे आपल्याला चर्चा करायचे. उत्तरार्धात छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर नेमकं कोसळलं का. ब्रेकपूर्वी विश्वास पाठक यांनी आणि आपल्या सगळ्या नेत्यांनी प्रश्न या ठिकाणी मुद्दे उपस्थित केलेले होते की राजकारण्यांसोबत अशा घटना घडतात. आपण मोठी यादी सुद्धा पाहिलेली होती आणि त्याचबरोबर जे टेम्पररी हेलिपॅड्स असतात त्याच्या संदर्भात डीजीसीएने जे काही नियमावली घालून दिलेली आहे ती सगळी पूर्ण होतीये का. मंदार भारते, तुमचं काय या ठिकाणी ऑब्झर्वेशन सांगता. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण आपण पाहतो की 10 इन्सिडेन्सेस जर हेलिकॉप्टरच्या बद्दल विशेषतः भारतामध्ये घडले तर त्यातल्या 8 इन्सिडेन्सेसमध्ये कोणी ना कोणीतरी पॉलिटिशियन इन्व्हॉल्व असतो. ही तर वस्तुस्थिती नाहीये की फक्त पॉलिटिशियन फ्लाय करतात, सगळेच जण फ्लाय करत असतात. मला असं वाटतं की पॉलिटिशियन्सचं जेवढं कॉम्प्लेक्स दौरा कार्यक्रम आता होत चाललेत आणि जेवढं डिमांडिंग त्यांचं फील्ड आहे, ज्यामुळे त्यांना सगळीकडे जावं लागतं, तेवढ्या कॅपॅबिलिटीज एव्हिएशन ॲज अ होल भारताच्या वाढल्या आहेत का याच्याबद्दल आपण विचार करायला पाहिजे. 2-3 फॅक्टर त्याच्यामध्ये अगदी महत्वाचे आहेत. पॉलिटिशियन्सच्याच बाबतीमध्ये असं होतं की अगदी थोड्या थोड्या वेळाने कार्यक्रम बदलत राहतात. पॉलिटिशियन्सच्याच बाबतीमध्ये असं होतं की प्रॉपर प्लॅनिंग करण्यासाठी म्हणून पुरेसा वेळ कोणालाच उपलब्ध राहत नाही, इन्क्लुडिंग पायलट, मेंटेनन्स करणारे लोक आणि सगळेच जण. पॉलिटिशियन्सच्या बाबतीत या गोष्टी जर सातत्याने घडत असतील तर एकूण पॉलिटिकल एन्व्हायरमेंट, त्यांच्या आयटनरीज, त्यांचे दौरे या सगळ्या आणि त्याच्याशी निगडीत सुरक्षितता याचा सर्व पातळ्यांवर विचार करण्याची, अगदी सुरुवातीपासून सर्व पातळ्यांवर विचार करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. कारण माझ्या मते हे इतकं धोकादायक राजकारणी गमावण्याचं प्रमाण कदाचित जगातल्या कुठल्याही देशामध्ये नसेल. त्यामुळे मला असं वाटतं की जे याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, मग ते मेंटेनन्स कंपन्या असतील, ते पायलटचं ट्रेनिंग असेल, स्वतः पॉलिटिशियन्स असतील, डीजीसीए असेल, या सगळ्यांनी मिळून कोणते कार्यक्रम राजकारण्यांचे ऍक्सेप्ट केले पाहिजेत, कोणते कार्यक्रम होणार नाही ते बघितलं पाहिजे. आत्ता जो मुद्दा आला होता की पॉलिटिशियन्स ज्या वेळेला बोर्डवर असतात त्यावेळेला पायलट सुद्धा प्रेशर खाली असतात का. काही प्रमाणामध्ये असं अनेकदा घडलेलं आहे की कोणीतरी ज्या वेळेला महत्वाचा पॉलिटिशियन असं सांगतो की नाही तिथे आपल्याला जावंच लागेल कारण एवढी लोक माझी वाट बघतायत, तेव्हा ते प्रेशर सर्व स्तरांवर पर्क्युलेट होत जातं. कितीतरी जणांनी आता जे राजकीय फ्लाइंग मध्ये निगडीत आहेत त्यांनी हे केलेलं असेल की कधीतरी रात्री 12-12:30 वाजता फोन येतो आणि असं कळतं की उद्या सकाळी 8 वाजता आपल्याला हेलिकॉप्टर ऑपरेट करायचंय. त्याच वेळेला तिथल्या कलेक्टरलाही कळवलेलं असतं की अरे बाबा तू आता हेलिपॅड बनव. त्याच वेळेला तिथल्या PWD वाल्याला कळवलेलं असतं की तू त्याचे अक्षांश रेखांश काढून दे, आणि प्रॅक्टिकली सकाळी 8 वाजता हेलिकॉप्टर उडतं आणि त्याच्यातनं राजकारणी जातात. आतापर्यंत काही झालं नाही म्हणून याची फारशी चर्चा होत नाही, पण मला असं वाटतं की सर्व राजकीय फ्रॅटर्निटीने, मला आजच्या इन्सिडेंट्स बद्दल हे मत नाही, पण ओव्हरऑल जेव्हा आपण प्रमाण पाहतो की 10 मध्ये 8 जण पॉलिटिशियन्स आहेत, तेव्हा सर्व राजकारण्यांचे कार्यक्रम ठरवणाऱ्यांनी, ते कार्यक्रम एक्झिक्यूट करणाऱ्यांनी आणि स्वतः राजकारण्यांनी मला असं वाटतं की याचा विचार करायला हवा की वी आर स्ट्रेचिंग इट टू मच. विक्रांत चांदवडकर आहेत आपल्यासोबत. विक्रांत सर, आजची ही जी घटना बघितल्यानंतर ज्या फुटांवरून, ज्या उंचीवरून या क्रॅश लँडिंग झालेलं आहे, खरंच खूप सुदैवी आहेत मुख्यमंत्री, म्हणजे अगदी बालंबाल बचावलेत. मी या अपघाताकडे 2 प्रकारे बघेन. एक तर हा अपघात म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे. दुसरी त्याची पलीकडची बाजू की आतापर्यंत जे अपघात बघितले बाकीचे ते क्रुझिंगच्या वेळेला झाले, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणात झाले किंवा लँडिंगच्या वेळेला झाले. टेक ऑफ होऊन लगेच अपघात होण्याचा माझ्या बघण्यातला हा पहिला प्रकार आहे. आणि अशा प्रकारात 2 वेळा 2 मुख्यमंत्री बचावले, त्यापैकी देवेंद्रजी फडणवीस हे एक मुख्यमंत्री आहे. हे महाराष्ट्राचं खऱ्या अर्थाने भाग्य आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या त्यांच्या पाठीची शुभेच्छा आहे म्हणून ते आज बचावले आणि त्यांचे सर्व सहकारी, कॅप्टन कर्वेंसह सर्व सहकारी बचावलेत. यापूर्वी अशी घटना अर्जुन मुंडांच्या बाबतीत झारखंडमध्ये झाली होती. हेलिकॉप्टर बऱ्याच वेळ खालीच येत नव्हतं, म्हणजे लँडिंग गिअर अटकला होता किंवा टेक्निकल काय प्रॉब्लेम होता, पण त्याही वेळेला असंच फोर्स लँडिंग करावं लागलं आणि ते बचावले त्यावेळेला. परंतु मंदारजींनी जे सांगितलं त्याच्याशी मी काही अंशी सहमत आहे. आम्हाला रात्री बेरात्री फोन येतात आणि सकाळी फ्लाईट ऍक्टिव्हेट करावं लागते, पण गेले वर्षानुवर्ष आम्ही हे करत आलोय. परंतु आजच्या अपघाताबद्दल जर बोलायचं झालं तर काही अंशी हेलिपॅडवरती पाणी कमी मारलेलं होतं, धूळ प्रचंड उडाली. दुसरी गोष्ट की हेलिकॉप्टर चालू केल्यानंतर एक 2-2.5 मिनिटं लागतात की ते आरपीएम येऊ द्यावं लागतं. ठराविक आरपीएम आल्यानंतर टेक ऑफ केल्यानंतर ते 5 ते 7 फुटापर्यंत हेलिकॉप्टर वर उचललं जातं. त्या ठिकाणी ते हॉवर केलं जातं. सगळे पॅरामीटर्स परत एकदा चेक केले जातात आणि त्यानंतर ज्या दिशेला जायचं, ज्या दिशेचे अक्षांश रेखांश किंवा लॉंगिट्यूड लॅटिट्यूड आपण फीड केलेलं आहे त्या दिशेने ते वळवून पुढे क्रूज केलं जातं. आज आजूबाजूला लाईटच्या तारा आणि खांब बघता
साधारण 30-40 फुटाच्या वरती हेलिकॉप्टर गेलं. त्यानंतर ते वळवलं गेलं आणि ज्या दिशेला त्याला क्रूज करायचं त्या दिशेने जात असताना हेलिपॅडचा जो एरिया आहे तो सोडून पुढे गेल्यानंतर सडनली वातावरणातली हवा गायब झाली. हवा गायब झाली म्हणजे काय तर हवेमध्ये पोकळी निर्माण झाली. आम्ही ज्याला एव्हिएशनच्या भाषेमध्ये सिंक म्हणतो. आणि तो सिंक निर्माण झाल्यामुळे हेलिकॉप्टर हळूहळू खाली यायला लागलं. ते कॅप्टन कर्वेंनाही जाणवलं, त्यांच्या को पायलटनाही जाणवलं आणि मुख्यमंत्र्यांनी जाणवलं. त्यानंतर कॅप्टन कर्वेंनी त्यांच्या अनुभवाचा वापर करून फुल थ्रोटल देण्याचा प्रयत्न केला, फुल पॉवर दिली. 93% आरपीएम गेलं, जे कधी जात नाही. तेवढं गेल्यानंतर त्यांच्या को पायलटनी त्यांच्या लक्षात आणून दिलं की आपण 93% पुढे जातोय. तरीही त्यांना लक्षात आलं की हेलिकॉप्टर खाली खाली होतंय, डिसेंट होतंय. त्यानंतर पुढे त्यांना वायर दिसली. त्या वायरमध्ये लँडिंग गिअर म्हणजे ज्याला आपण अंडर कॅरेज म्हणतो, जे खाली व्हील असतात ते अटकू नये म्हणून त्यांनी ते अंडर कॅरेज आतमध्ये घेतलं की जर घासून जरी गेलं तर ते अटकू नये. आणि त्यानंतर तरी हेलिकॉप्टर खाली यायला लागलं आणि या सगळ्यातून कव्हर करत असताना कुठेतरी टेल रोटर टच झाला. आणि आपण जर बघितलं व्हिडिओमध्ये तर त्या टेल रोटरचा पहिला तुकडा उडताना आपल्याला दिसतो. टेल रोटरचा ज्या वेळेला तुकडा पडतो त्यावेळेला हेलिकॉप्टर पूर्णपणे पायलटच्या कंट्रोलमधनं जातं. त्याच्यावर कोणी कंट्रोल करू शकत नाही. अशाही परिस्थितीमध्ये अनुभवाचा वापर करून ते हेलिकॉप्टर टॉपल न होऊ देता म्हणजे पलटी न होऊ देता सरळ उतरवलं. हे खरंच खऱ्या अर्थाने कॅप्टन कर्वेंचं आणि त्यांच्या को पायलटचा स्किल वाढलं पाहिजे. त्यामुळेच आज मुख्यमंत्री त्यांचे सहकारी सर्वजण सुदैवाने बचावलेले आहेत. नक्कीच विक्रांत, माझा आणखीन एक प्रश्न आहे तुम्हाला. तुम्ही या ठिकाणी हेलिपॅडचा मुद्दा सांगितला. विशेषतः राजकारण्यांना ज्या वेळेला तुम्ही चॉपरमधून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असता त्या ठिकाणी जे टेम्पररी हेलिपॅड्स असतात त्याच्या परिस्थितीबद्दल थोडंसं सांगा. आजचं खूपच क्रिटिकल परिस्थिती होती. त्या हेलिपॅडची परिस्थिती त्या ठिकाणची पीडब्ल्यूडी त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यावरती अवलंबून असते. काही वेळेला खूप अधिक प्रमाणात पाणी मारलेलं असतं, काही वेळेला अजिबात पाणी मारलेलं असतं. आणि मग एक 4-5 फुटापर्यंत हेलिकॉप्टर जेव्हा जमिनीकडे येतो त्यावेळेला एवढी प्रचंड धूळ उडते की पायलटला हेलिकॉप्टर लँड होताना तिरपं आहे सरळ आहे दिसत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी मारलेलं असावं. पण सध्याचा उन्हाळा आणि टेम्परेचर बघता किती पाणी मारलं तर तासाभराच्या आत ते वाळतं. आणि दुसरी अडचण मी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या बाबतीत एक मला जी जाणवली ती अशी आहे की मुख्यमंत्री जिथून कुठून येणार असेल तिथून टेक ऑफ होण्यापूर्वी पोलीस यंत्रणा त्या पाणी मारणाऱ्या टँकरला सांगते तू गाडी बाहेर काढ, त्याला पाणी मारू देत नाही. माझं तर प्रामाणिक मत आहे जोपर्यंत वरती हेलिकॉप्टर घिरट्या मारताना दिसत नाही तोपर्यंत पाणी मारू द्यावं. म्हणजे ते निदान हेलिकॉप्टर उतरेपर्यंत हेलिकॉप्टरची हवा आणि टेम्परेचर याच्यामुळे ते हेलिकॉप्टर सुकणार नाही किंवा धूळ उडणार नाही. म्हणजे हे अत्यंत महत्वाचं तुम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे की त्या हेलिपॅडचा मेंटेनन्स गरजेचा आहे. आणखीन एक छोटासा तांत्रिक प्रश्न तुम्हाला विचारते. तुम्ही जो व्हॅक्यूम जो तिथे क्रिएट होतो, एक पोकळी निर्माण होते जो तुम्ही सांगितलं, त्याची नेमकी कारण काय आणि ते ओळखता येऊ शकतं का त्या संदर्भात? म्हणजे ती आधी कळू शकते का सो एज टू अवॉइड द ऍक्सिडेंट? फार अवघड आहे आधी ओळखता येणं. आपण विमानात मोठ्या प्रवास करत असताना जरी वरती व्हॅक्यूम तयार झाला किंवा सिंक मिळाला तर 2-2 हजार फूट अचानक विमान खाली येऊ शकतं किंवा एकदम जर थर्मल मिळाला, गरम हवा मिळाली तर वर जाऊ शकतो, ज्याला आपण टर्ब्युलन्स म्हणतो. पण इतक्या ग्राउंड लेवलला असा व्हॅक्यूम मिळाला तर त्यातनं रिकव्हर करणं अवघड होतं. मोठ्या विमानाच्या बाबतीत आपण कधी कधी बघितलं असेल रनवेला टचडाऊन होताना जोरात विमान आपटलं जातं, त्याही वेळेला कधी कधी अशी परिस्थिती असते. पण याच्या बाबतीत एकदमच ग्राउंड लेवलला आज व्हॅक्यूम निर्माण झाला आणि त्यांनी खूप प्रयत्न केला पण त्यांना रिकव्हर करता आला नाही. अभिजित अडसूळ यांच्याकडे मला जायचंय. अभिजित, तुम्ही स्वतः राजकारणातही आहात आणि तुमच्याकडे खूप मोठा अनुभव सुद्धा आहे उड्डाणाचा. आपले राजकारणी आज ज्या पद्धतीने या चॉपर्सचा वापर करतायत खूपच निष्काळजी आहेत असा तुम्ही दावा करू शकाल, या ठिकाणी विधान करू शकाल? नाही, मी हे म्हणणार नाही निष्काळजीपणे. कारण संपूर्ण जगामध्ये आपण जर पाहिलं, खास करून मी एक गोष्ट सांगू इच्छितो की मी अमेरिकेवरून जिकडून फ्लाइंग केलं 98 साली, माझा लायसन्स नंबर 26 लाख काहीतरी होता आणि जेव्हा मी इंडियामध्ये आलो तेव्हा माझा नंबर 3695 होता. म्हणजे एवढा फरक आपला आणि बाकीच्या देशांमध्ये आहे. आज अमेरिकेत सुद्धा आपण जर पाहिलं तर 15-15 माइल्सवर आपल्याला एअरपोर्ट आणि अशा पद्धतीने विमानं, लाखो हजारो विमानं, हजारो चॉपर्स तिकडे आहेत. तिकडे सुद्धा विमानं अशा पद्धतीने उडतात. इकडे आपण जो म्हणालात राजकीय नेत्यांचा थोडाफार दबाव, कुठेतरी प्रेशर हे असतं किंवा घाई आहे, लवकर आहे, चला, कधी कधी ओव्हरवेट असतं. कारण प्रत्येक टेक ऑफ लँडिंगला तुम्हाला वेट चेक केलं जातं विमानाला, चॉपरला. कधी कधी एखादा
राजकारणी असतो, म्हणतो नाही राहू दे 2 जण, काय हरकत नाही, मला हे दोघं फार कामाचे आहेत, मला घेऊन जायचे इलेक्शनच्या वेळी. आणि ते कधी कधी ते 2 लोकांना सुद्धा घेऊन जायला सांगतं आणि त्यामुळे सुद्धा कधी कधी हा त्रास होतो. परंतु जास्तीत जास्त आजकाल जर आपण पाहिलं तर राजकारणी सुद्धा, मी स्वतः भैरवसिंग शेखावत, जेव्हा मी स्वतः भारतात आलो तेव्हा मी भैरवसिंग शेखावतांना 4 सीटर एअरक्राफ्टमध्ये स्वतः मी त्यांना चार्टर घेऊन गेलो होतो. आणि त्याच विमानाचा नंतर सुनील दत्त यांचा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्याच्यामध्ये जे विमान चालक होते त्यांचे डोळे गेले होते. म्हणजे हे एक ऍक्सिडेंट. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की ट्रान्सपोर्टमध्ये सगळ्यात सेफ ट्रान्सपोर्ट या जगामध्ये कुठला असेल तर तो एव्हिएशन ट्रान्सपोर्ट आहे. आणि या घटना काही प्रमाणामध्ये घडत असतात. याच्यामध्ये काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलं, आता जे सांगितलं लो प्रेशर किंवा विंड शिअर, हा फार मोठा भाग एव्हिएशनमध्ये, हा एक धोका हा संपूर्ण जगभर सगळीकडे आहे. आणि एकतर अशा ठिकाणी जे चॉपर जे उडतात इकडे विंड्स, या विमानाच्या विंड्स ज्या असतात कधी कधी, कारण चॉपर जेव्हा एअरपोर्टवरून सुद्धा उडतं तेव्हा एअरपोर्टवर सुद्धा एअर ट्रॅफिक कंट्रोल त्यांना सांगत असतं टेक ऑफ आणि लँडिंगच्या वेळी विंड्स कुठल्या दिशेने येत आहेत. जेव्हा अशा लातूर सारख्या ठिकाणी किंवा ज्या छोट्या मोठ्या ठिकाणी एअरपॅड हे अशा पद्धतीने पॅड्स बांधले जातात हेलिकॉप्टर्सचे, हेलिपॅड्स, तिथून टेक ऑफ करताना विंड्स कुठल्या दिशेने येते, काय दिशेने येते, जोपर्यंत वर जात नाहीत, कितीही अद्ययावत एअरक्राफ्ट तुमच्याकडे असले तरी सुद्धा लो प्रेशर कुठे आहे, विंडशिअर आहे की नाही. विंडशिअर हा प्रकार असा आहे की मोठमोठे एअरक्राफ्ट, मी तर बोईंग उडवतो, ते सुद्धा बोईंग सुद्धा तुम्हाला जर विंडशिअर जर जास्त जोरात आले तर तुम्हाला टेक ऑफ किंवा लँडिंग मध्ये एअरक्राफ्ट सांभाळणं मुश्किल होतं. पूर्णच्या पूर्ण पॉवर आम्ही टाकतो तरी सुद्धा तुम्ही एअरक्राफ्ट वाचवू शकत नाही. दर 6 महिन्याला पायलटचं ट्रेनिंग होतं, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या इमर्जन्सीज आमच्या ट्रेनिंग घेतलं जातं, आमचे चेक्स होतात, रिटर्न एक्झाम दरवर्षी होते, मेडिकल दर वर्षाला होते. या सगळ्या गोष्टींचं डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिलेशन कडून लक्ष ठेवलं जातं. परंतु कुठेतरी या घटना, मला वाटतं की दैव बलवत्तर होतं म्हणून आमचे मुख्यमंत्री वाचले, देवाचे आणि सर्व महाराष्ट्राच्या जनतेचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. आजच्या घटनेत जी एक गोष्ट सांगितली, हेलिपॅड जो पाहिला, आजूबाजूला सगळ्या त्या तारा दिसत आहेत. ह्युमन एरर आज सांगता येणार नाही, कारण मी जे सांगितलं तुम्हाला खऱ्या अर्थानं ह्युमन एरर सारखं दिसलं नाही, कारण चॉपर वर जाताना दिसतंय आणि ते नंतर मग लेफ्ट साईडला जात आहे, ते वर जाताना दिसत नाहीये. आणि त्यामुळे ह्युमन एरर पेक्षा कुठेतरी विंड्स, म्हणून मी आधी सांगितलं विंडशिअर किंवा लो प्रेशर हे 2 किंवा फ्लाईट कंट्रोल्स, या 3 गोष्टींमध्येच कुठेतरी काही प्रॉब्लेम आहे. याच्याशिवाय ह्युमन एरर हा तरी दिसत नाही, कारण एअरक्राफ्ट जर चॉपर वर जाताना जर दिसलं असतं आणि नंतर जर काही लेफ्ट राईट गेलं असतं तर ह्युमन एरर म्हणता आलं असतं. परंतु चॉपर वर जात नाहीये, कुठेतरी दबाव कुठेतरी त्या चॉपरवर दिसतो की वर जात नाही, लिफ्ट मिळत नाहीये. ज्या पद्धतीने आता माझ्या आधी ज्यांनी सांगितलं की आरपीएम पूर्ण दिलं, ज्या पद्धतीने आम्ही विंडशिअर सुद्धा आलं तेव्हा बोईंग मध्ये सुद्धा आम्ही पूर्ण पॉवर देतो की त्या विंडशिअर मधून बाहेर निघावं, किंवा कारण एअरक्राफ्ट त्याच्यामध्ये टेक ऑफ घेतल्यानंतर वर न जाता ते खाली खाली यायला लागतं. आपण जेव्हा 2000 फूट पर मिनिट क्लाइंब करणारा एअरक्राफ्ट 200, 500, 1000 फुटांनी खाली फेकलं जातं. आणि तोच प्रकार काहीसा इकडे होताना दिसतो. एकतर विंडशिअर किंवा लो प्रेशर मुळे किंवा फ्लाईट कंट्रोलचा काही प्रॉब्लेम, ते DFDR आणि CVR उद्या जेव्हा इन्क्वायरी DGCA होईल त्याच्यामध्ये त्या गोष्टी मला वाटतं लक्षात येईल मागे. कारण मँगलोरच्या वेळी ह्याच गोष्टी मी सांगितल्या होत्या की एअरक्राफ्ट हाय असेल आणि म्हणूनच ते बाहेर जाऊ शकतं. आणि नंतर सुद्धा ते जेव्हा इन्क्वायरी निघाली त्याच्यामध्ये हेच कळलं की ILSच्या वर ते एअरक्राफ्ट आलं होतं, हाय आलं होतं आणि म्हणून ते तेव्हा मँगलोर एअरपोर्टच्या बाहेर झालं होतं. आता सुद्धा बहुतेक विंडशिअर, लो प्रेशर किंवा फ्लाईट कंट्रोल्स या 3 गोष्टीमध्येच कुठला तरी प्रॉब्लेम असल्याचं आढळतं. बरं नितीन राऊत, यामध्ये एक गोष्ट महत्वाची जी प्रकर्षाने समोर येते ते म्हणजे हेलिपॅडचं स्थान, त्याच्या आजूबाजूची गोष्ट आणि DGCAने ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्याचं कुठेतरी व्हायलेशन या ठिकाणी झालंय असं वाटतं. कारण त्या ठिकाणी वाऱ्याची दिशा सांगणारी कुठची यंत्रणा नाहीये, हवा सांगणारी यंत्रणा नाही, विशेषतः उन्हाळ्याचे दिवस असताना ज्या ठिकाणी वाऱ्यांची दिशा आणि हे सतत बदलत असतं. क्रेडिबल वेदर इन्फॉर्मिंग सिस्टीम जी आहे ती एनरूट असलेली पाहिजे. त्याच्याबद्दलची माहितीचे लॅप्सेस मला या ठिकाणी दिसतात. आणि दुसरं असं की आपल्या स्टेट गव्हर्नमेंटचं जे एव्हिएशन विंग आहे त्या एव्हिएशन विंगच्या माध्यमातून स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टीम्स ज्या प्रोसिजरल कोड केलं पाहिजे आपण प्रत्येक ठिकाणी, की गावागावात किंवा तहसीलामध्ये आपण जे हेलिपॅड्स करतो त्या हेलिपॅडची काय त्याची सिस्टीम असली पाहिजे, प्रोसिजर काय असलं पाहिजे, ह्याचे लॅप्सेस होत असतात. आणि उन्हाळ्यामध्ये हा जो प्रकार घडतो यामध्ये टेक्निकल स्नॅक जास्त मोठ्या प्रमाणात आलेला असतो. कारण वेदर कंडिशन कशी आहे आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी किती हॉट एअर येत आहे, किती टेम्परेचर किती वाढलेलं आहे. तर या ठिकाणी जे विक्रांत चांदवडकरांनी मांडलं की सिंक झाल्याचं जाणवत आहे, मला असं वाटतं ते जास्त सोयीस्कर आहे या ठिकाणी. त्यामुळं
अनेकदा आपल्याकडे ज्या ज्या ठिकाणी आपण राजकारणी लोकांना अलीकडे धावपळ असते, प्रत्येक ठिकाणी जायचं असतं, व्हिजिट करायचे असते, कार्यक्रम लागलेले असतात आणि सर्वस्वी ते त्या पायलटवर निर्भर असतं, त्या चॉपरवर निर्भर असतं, ज्या कंपनीवर निर्भर असतं ज्यांना ते कॉन्ट्रॅक्ट देतात की मला या ठिकाणून उचला आणि त्या ठिकाणी पोहोचवा. तर ह्या सिस्टीम मध्ये अनेकदा राजकारणी लोकांचं स्वतःचं काही प्रेशर नसतं, प्रेशर बिल्डअप होतं तिथं ह्युमन सायकोलॉजीचं पायलटवर किंवा कंपन्यांवर, आणि ते प्रेशर जे असतं ते मेंटेनन्सशी रिलेटेड असतं. एअरक्राफ्ट किंवा चॉपर मेंटेनन्स हा जो विषय आहे कुठतरी दुर्लक्षित आहे, कारण टेम्पररी ऑपरेटर्स याला वापर करत असतात आणि प्रायव्हेट ऑपरेटर्स मोठ्या प्रमाणात अलीकडे या सेक्टरमध्ये आले, तर त्यांचा मेंटेनन्सचा काय विषय आहे तो समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलेला. याच मुद्द्यावरनं आपल्याला चर्चा पुढे न्यायची. मी ब्रेक नंतर विश्वास पाठकांकडे येणाऱ्या या मेंटेनन्स ऑडिटच्या संदर्भात, त्याचबरोबर अपघात झाल्यानंतर काही सेकंडरी गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात का, पर्यायाने अशा गोष्टी टाळता येऊ शकतात, तांत्रिक गोष्टी आपल्याला मंदार भारदेंकडनं समजून घ्यायच्या. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. ब्रेक नंतर आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर नेमकं कोसळलं कशासाठी. आपला ब्रेकपूर्वी विषय जो होता मेंटेनन्स ऑडिटच्या संदर्भातला. विश्वास पाठक, हे मेंटेनन्स ऑडिट होतं का? म्हणजे आपल्या राज्याच्या फ्लीट जी काही आहे मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांना कॅरी करणारी चॉपर्सची, तर त्याचं काही ऑडिट होत असतं? नक्कीच होतं. बघा, आपल्याकडे दोन प्रकारचे ऑपरेटर्स असतात, एक शेड्यूल्ड ऑपरेटर्स आणि नॉन शेड्यूल्ड ऑपरेटर्स. शेड्यूल्ड ऑपरेटर्स म्हणजे हे एअर इंडिया झालं, इंडिगो झालं, आणि हे यांचं जे रेग्युलर बेसिसवर शेड्यूल्ड त्यांचं डिपार्चर होत राहतात. पण जे नॉन शेड्यूल्ड आहेत त्यांचे काही मेंटेनन्स कंपनी आहेत. त्यातली ही एक इंदमारची कंपनी आहे, जी कंपनी हे हेलिकॉप्टर मेंटेन करते. ती एक कंपनी आहे, एअरवर्क्स आहे. आता या हेलिकॉप्टरच्या मेंटेनन्सच्या बाबतीत काही अपडेट मिळाले तुम्हाला? अपडेट हेच मिळाले की एक तर सिरकोस्की हा जो हेलिकॉप्टर आहे हे जगातलं सर्वात चांगला आहे. आपल्या माहितीसाठी की डोनाल्ड ट्रम्पच्या फ्लीटमध्ये संपूर्ण सिरकोस्कीचे हेलिकॉप्टर्स आहे, S-76. तर मी बेस्ट ऑफ द बेस्ट घेतलं आणि मी आधीच्या सरकारचं मी अभिनंदन करेल की त्यांनी सरकारी किंवा CMच्या सुरक्षेची काळजी घेऊन त्यांनी बेस्ट ऑफ द बेस्ट हेलिकॉप्टर 70 कोटीचं घेतलं. त्या काही माझ्या माहितीप्रमाणे भारतामध्ये फक्त महाराष्ट्र असं एक राज्य आहे की ज्यांनी आपल्या सुरक्षेसाठी हेलिकॉप्टर घेतलेलं आहे. तरी काही गोष्टी अशा अनुत्तरित. आणि याचा राहिला ऑडिटचा विषय, तर या ज्या NSOP कंपन्या असतात दे आर ऑल्सो गव्हर्न बाय CAR आणि ते DGCचे रूल्स अँड रेग्युलेशन्स. त्याच्याप्रमाणे यांना पिरियॉडिकल ऑडिट करायचं असतं. म्हणजे 50 अवर्स फ्लाय, 100 अवर्स फ्लाय, 200 अवर्स फ्लाय असे ते होत राहतात. आणि त्याचबरोबर नेहमी टेक ऑफ घेताना, लँडिंग केल्यानंतर त्याचं देखील त्या इंजिनियरच्या माध्यमातून सतत कंटिन्युअस बेसिसवर ऑडिट होतच राहतं. मला याच्यात एक थोडासा मुद्दा असं मांडायचा की आपण जनतेने देखील राजकारण्यांना थोडंसं समजून घेतलं पाहिजे. मी आता जाऊन यांच्यासोबत काम करतोय 18 तास, 15 तास, म्हणजे याच पक्षाचे नाही, सगळ्याच पक्षाचे सरकारमध्ये जे मंत्री असतात, राऊत साहेब देखील आहे, मी यांनाही काम करताना बघितलंय, हे अत्यंत प्रेशरमध्ये भरपूर कामं करतात. त्यामुळे त्यांच्यासाठी टाइम इज असेन्स. तर याला आपण एक ट्रान्सपोर्टचं साधन म्हणून बघायला पाहिजे. आज आपण काय बघतो की साधी एखादी अँबॅसेडरच्या ऐवजी एखादी दुसरी कोणची गाडी घेतली तर त्याच्यावर एवढी चर्चा होते की मंत्र्यांनी महागाच्या गाड्या का बरं घेतल्या, यांना हेलिकॉप्टर का हवं. किंवा इव्हन खडसे साहेबांच्या हेलिकॉप्टरचा आपल्याला आठवत असेल 3-4 वर्षापूर्वी मराठवाड्यामध्ये की लोकांना पिण्याला पाणी नाही आणि हेलिकॉप्टरसाठी एवढं त्यांनी पाणी वाया केलं. मला वाटतं तोच एक दबाव इथे देखील दिसतोय, कारण पाण्याचं प्रमाण कमी दिसतं. एका क्षणाला एवढा धुरा आलेला आहे की कॅप्टन कर्वेंना काही दिसलं देखील नसेल. तर मला वाटतं जनतेने थोडंसं समजून घ्यायला हवं. यांचे जीव जेवढे महत्वाचे आहे त्याचप्रमाणे यांची कार्य तत्परता, वेळ हे देखील महत्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेस त्यांना उगाच कठळघरात उभं करणं, साधे पगार वाढवले किंवा पेन्शन वाढवली तरी ज्या प्रकारची रिॲक्शन येते ही मला वाटतं त्यांच्यावर अन्याय होणारी गोष्ट आहे. मंदार भारदे, यामध्ये आणखीन एक मुद्दा असा आहे की या विमानाचा ज्या वेळेला मेंटेनन्स ठेवला जातो तो मेंटेनन्स अपडेटेड असेल अशी आपण आशा करूया. पण ज्या वेळेला अशी काही सिच्युएशन येते की रोटरमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा त्याचे काही त्याचा मेकॅनिझम आतमधला काही मेकॅनिकल एरर आला, आतमध्ये काही जॅम झालं टेक ऑफच्या वेळेला, तर अशा काही सेकंडरी ऑप्शन्स असतात का की ज्यामुळे त्याच्यावरती तिथल्या तिथे मात करता येते? जे जे शक्य असतं ते तर पायलट करतोच. म्हणजे आता या हेलिकॉप्टरचं मला जेवढं माहिती आहे तसं याच्यामध्ये प्रत्येक मेजर कंट्रोलला जर तो फेल झाला तर दुसरा पॅरलल व्यवस्था त्या हेलिकॉप्टरमध्ये आहे.
रादर त्याच्यातल्याच काही जणांचा इफेक्टिव्ह त्या सिस्टीमचा उपयोग करून घेऊन आपल्या तीनही पायांवर हेलिकॉप्टर उभं करण्यामध्ये कॅप्टन कर्वे यशस्वी झाले. म्हणजे मी तुम्हाला गंमत सांगतो, हे इतकं रेअर आहे की ते 3 पायांच्या ऐवजी जर ते थोडंसं टॉपल होऊन असं थोडं तिरकं होऊन जर ते हेलिकॉप्टर खाली आणायला लागलं असतं तर कदाचित याच्यापेक्षा जास्त गंभीर अपघात झाला असता, कदाचित त्या हेलिकॉप्टरचा ब्लास्टही होऊ शकला असता. सो याच्यामध्ये ज्या अशा सर्व एकाला दुसरी अशी प्रत्येक सिस्टीम त्या याच्यामध्ये आहे आणि त्याच्या किती इफेक्टिव्हली पायलट वापर करू शकतात हे पायलटच्या कौशल्यावर असतं. बहुतांश वेळेला पायलट त्याचा अतिशय इफेक्टिव्हली उपयोग करून घेतात. विक्रांत चांदवडकर, तुम्ही पायलटकडून या संदर्भातली माहिती घेतलेली होती की हे क्रॅश लँडिंग कसं झालेलं आहे. थोडं लँडिंगच्या वेळेचे आमच्यासोबत डिटेल्स तुम्ही काही शेअर करू शकता? नाही, हे जे लँडिंग झालं हे सिंकमुळेच झालं असं प्रथम चर्चेमध्ये कॅप्टन कर्वेंकडनं समजलं. मी थोडंसं हेलिकॉप्टरच्या पार्श्वभूमीवर बोलणार. जसं विश्वासजींनी सांगितलं की हे हेलिकॉप्टर वन ऑफ द बेस्ट हेलिकॉप्टर आहे सिकॉर्स्की. हे याचं मॅन्युफॅक्चरिंग आहे मार्च 2011 आणि आपल्या शासनाच्या सेवेत आलं हे डिसेंबर 2011ला आणि आतापर्यंत ते फक्त 1150 तास उडाले. 1150 तास म्हणजे काहीच नाही. त्यामुळे असं म्हणता येईल की ब्रँड न्यू हेलिकॉप्टर आहे. त्याचे शेड्यूल मेंटेनन्स हे पूर्ण झालेले आहेत, कुठलाही मेंटेनन्स त्याचा बाकी नाही. आणि ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं डीजीसीए एखाद्या नॉन शेड्यूल ऑपरेटरचं ऑडिट करते, त्याचप्रमाणे डीजीसीए मेंटेनन्स कंपन्या इंधमार असेल, एअरवर्क्स असेल यांचं देखील ऑडिट करतं. त्यामुळे याच्या दोन्हीवरती म्हणजे नॉन शेड्यूल ऑपरेटरवर आणि जो मेंटेनन्स करतो या दोघांवरती डीजीसीची तेवढीच करडी नजर असते आणि चेक असतो. त्यामुळे शक्यतो त्याच्यात कोणी हलगर्जीपणा करत नाही. दुसरा भाग झाला राजकारण्यांच्या प्रेशरचा. त्याच्यावर मगाशी मंदारजींनी ओपो केला. मला वाटतं महाराष्ट्रातले निम्मे राजकारणी आम्ही दोघंच हँडल करतो. त्याच्यामध्ये माझ्या बघण्यातले सगळ्यात उशिरा येऊन घाई करणारे राजकारणी होते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे. ते सकाळी 9ला रेडी राहायला सांगायचे, 12 वाजता यायचे, संध्याकाळी 4 पर्यंत 7 सभा झाल्या पाहिजे. त्याच्या कम्पॅरेटिव्हली आत्ताचे मुख्यमंत्री अतिशय शांत, संयमी आणि आपल्या वेळ पाळणारे आहेत. आणि त्याचं अजून एक उदाहरण सांगतो की आजचा इन्सिडेंट घडल्यानंतर या सर्वांना दवाखान्यात नेण्यात आलं. दवाखान्यात सगळ्यांचा चेकअप झाला. त्या 2 क्रू आणि 4 पॅसेंजर म्हणून 6 जणांपैकी फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बीपी 120/80 होता. बाकीच्यांचा सगळ्यांचा हाय झाला होता. त्यामुळे ते किती शांत आणि संयमी आहे ते आपल्याला सांगता येईल. हे एक अत्यंत महत्वाचं सांगता येईल. विश्वास पाठक, तुम्हाला याचा जवळून अनुभव असेल की मुख्यमंत्री अशा परिस्थितीत सुद्धा शांत राहतात? नाही, नक्कीच. कारण ते मुख्यमंत्री म्हणून किंवा मंत्री म्हणून त्यांचा हा पहिलाच अनुभव होता. त्यामुळे जनतेला असं वाटलं होतं की आता मुख्यमंत्री एवढा मोठा गाडा कसं काय हाकतील. मात्र मुळामध्येच इनबिल्ट अभ्यासवृत्ती, प्रामाणिकपणा, पारदर्शकता, सर्वांना घेऊन चालण्याची त्यांची वृत्ती, त्यामुळे ते एक गोष्टी अशा पादाक्रांत करतात आहे. आणि म्हणून म्हटलं की त्यांना मी प्रवासामध्ये बघितलंय ते ज्या प्रकारे शांततेने हाताळतात तर पायलटवर कुठल्याही प्रकारचं प्रेशर त्यांच्यामुळे येत नाही. तसंच गडकरी साहेबांचं आहे, त्यांच्यासोबत बसलं तर ते सगळं इतकं खेळीमेळीचं वातावरण असतं, कुठेही प्रेशर नसतं. मला वाटतं त्यांनाही अशा प्रकारचं एक इमर्जन्सी लँडिंग त्यांच्याही हेलिकॉप्टरला करावं लागलं होतं. व्यंकय्या नायडूंचे झालंय. नितीन राऊत, तुम्ही काय सांगाल? मुख्यमंत्र्यांचा बीपी अगदी नॉर्मल आहे, म्हणजे प्रत्येक राजकारण्याने शिकावी अशी गोष्ट आहे असं वाटतं? नाही, मुख्यमंत्र्यांचा मुलगा सहज बिंदास्त आहे आणि बिंदास्त स्वभावामुळे आलेली जी संकट आहेत किंवा जी परिस्थिती आहे त्याला हाताळण्याचं कसब त्यांना नागपूरपासूनच मिळालेलं आहे. त्यामुळं त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या तशातला भाग तर आहेच आणि आम्ही शिकतही असतो आणि अनेक गोष्टी आमच्यापासून सुद्धा ते लोक शिकलेले आहेत. आणि त्यामुळेच आज हा जो संयम बाणा त्यांचा आहे तो संयम बाणा त्यांना पुढे नेण्यासाठी कामी पडतो आहे. मला असं वाटतं की आज वैमानिकानं ज्या पद्धतीनं ही परिस्थिती हाताळली आणि सर्वांचे जीव वाचवलेत ते निश्चितच या ठिकाणी अत्यंत महत्वाचे ठरतात. त्यांचं सुद्धा आभार या ठिकाणी मानलं पाहिजे. बरं, अगदी माझ्याकडे शेवटचा वेळ संपत आलेली आहे. कॅप्टन अभिजित, तुम्ही काय सांगाल मुख्यमंत्र्यांच्या स्टॅबिलिटी बद्दल? मुख्यमंत्री आणि मी स्वतः मागच्या विधानसभेत एकत्र काम केलेलं आहे. खऱ्या अर्थानं राऊत साहेब आमचे ज्येष्ठ आहेत. त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं, खऱ्या अर्थानं संयमी अभ्यासू वृत्ती असलेले
आणि सगळ्या गोष्टींवर मात करून जेव्हा बाहेर निघालं आपल्याला कळलं की बाबा सगळं झालेलं आहे आणि त्यामुळे ते शांत चांगल्या पद्धतीने सुखरूप आहेत. खऱ्या अर्थानं आनंद आहे. अशा पद्धतीने खऱ्या अर्थानं एअरक्राफ्ट टॉपल झालं असतं किंवा अजून कुठेतरी डीपीवर आदळलं असतं तर मोठा अपघात टळला असता. परंतु या महाराष्ट्रातल्या जनतेचे आशीर्वाद त्यांच्यासोबत आहेत एवढंच मला असं वाटतं. मला अगदी वाइंड अप मी विक्रांतजी काय सांगाल तुम्ही? मला या निमित्ताने मीडियाला एकच विनंती करायची आहे की अगदी मागच्याच वर्षी रेल्वेने ज्या वेळेला पाणी लातूरला पोहोचवलं त्यावेळेला खडसे साहेब तिथे गेले होते आणि तिथं पाणी मारण्याचा जो प्रश्न आला त्यामुळे की काय अधिकाऱ्यांनी आज भीत कमी पाणी मारलं असावं. परंतु मीडियाला मला विनंती करायची आहे की आजकाल हेलिकॉप्टर ही गरज झाली आहे, लक्झरी राहिलेली नेसेसिटी. कमी वेळेत अधिक ठिकाणी पोहोचायचं आणि अधिक कामं करायचे. तर मीडियाने देखील या राजकारणी नेत्यांच्या किंवा ज्या लोकांना अशी घाई आणि जे हेलिकॉप्टर वापरतात यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. बरं, मला अगदी शेवटचा प्रश्न विचारायचा आहे मंदार भारदेना. मंदार, आपल्याला आठवत असेल कॅप्टन सलीम बर्गर यांनी हडसन रिव्हरवरती एक विमान उतरवलेलं होतं, बोईंग होतं खूप ह्यूज, आणि त्यांनी सांगितलं होतं त्याच्या क्लिअरन्समध्ये की हे वॉटर लँडिंग होतं. आजची घटना बघता हा हेलिकॉप्टर क्रॅश होता की क्रॅश लँडिंग होती? क्रॅश तर ऑब्व्हियसली नाही आहे. लँड जे झालंय म्हणजे आता हे दिस इज टू अर्ली टू कॉमेंट. हे जे लँड झालेलं आहे ते आता जेव्हा त्याचं इन्व्हेस्टिगेशन होईल त्यावेळेला हे पायलटने त्याच्या कौशल्याने उतरवलं हे आणि त्यावेळेला त्याला काय संकटांना तोंड द्यायला लागलं ते सांगता येणं शक्य होईल. दिस इज टू अर्ली टू कॉमेंट की हे काय प्रकारचं लँडिंग होतं. ब्लॅक बॉक्स समोर आल्यानंतर त्याच्यामधनं सगळे मिनिट्स मिळतील आणि नेमकं काय घडलं त्या हेलिकॉप्टरच्या बाबतीत हे समोर येईलच. मात्र एक गोष्ट नक्की आहे की या सगळ्यामध्ये मुख्यमंत्री, त्यांचे सगळे स्वीय सहाय्यक आणि त्यांचे सहकारी यांचे प्राण यामध्ये वाचलेले आहेत. त्यामुळे नक्कीच कोणीतरी आपलं कौशल्य या ठिकाणी पणाला लावलेलं आहे किंवा दैवाची त्यांना खूप चांगली साथ मिळालेली आहे. या चर्चेसाठी या सर्व मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा ABP माझा.